श्री स्वामी समर्थ. लहानपणापासून आपल्याला कसे संस्कार मिळालेले असतात ना, की तुम्ही चांगले वागा तर तुम्हाला समोरचं जग पण चांगलं मिळेल. तुमचं कष्ट आहे, तुम्ही कष्ट केले तर कष्टाचे फळं मिळतील आणि फळांची फार अशी चिंता करायची पण नाही. आपण करत राहायचं, जे यायचं आहे ते मार्गी मिळणार. तर असं साधंसुधं आयुष्य मी पण जगत होते आणि आनंदी होते त्याच्यात. पण इतकं साधं राहून जग आपल्याला राहू देतं आहे का? इतकं साधं म्हणजे आनंदी असतो आपण कष्ट करतो, आपल्याला कष्टाप्रमाणे जे मिळायचं ते मिळतं आहे, जे भाग्यात आहे ते सगळं मिळत राहतं. पण एक भाग अगदीच अनोळखी होता माझ्यासाठी आणि लहानपणापासून इतक्या करप्ट प्रॅक्टिसेस मी बघितल्या नव्हत्या ज्या या गेल्या काही पिरियडमध्ये मला नजरेस आल्या. आणि असे कसे लोक असतात, असे कसे वागतात, तर खूप माझं त्याच्यामागे वाचनही झालं की ओके, त्यांच्या काहीतरी कर्मांचं साठा असेल, अजून त्यांचे पूर्ण पाप झालेले नसतील म्हणून त्यांना अशा कृती करायला म्हणजे देव पण वाट बघतोय की त्याचे कर्म म्हणजे केव्हा घडा त्याचा भरतोय. तर अशा सगळ्या गोष्टींनी मनाचं समाधान होत असावा. पण एका क्षणी माझी हिंमत अगदीच खचली की माझ्याकडून नाही होते हे सगळं, मला नाही बघवल्या जाते एवढ्या करप्ट प्रॅक्टिसेस, बिकॉज दे आर इम्पॅक्टिंग मी, दे आर इम्पॅक्टिंग माय हेल्थ. चांगल्या वागल्यावरती आपल्याला काहीतरी बोलणे ऐकावे लागतात किंवा अनएक्सपेक्टेड कॉम्पिटिशनला सामोरे जावं लागतं की ज्यांना कॉम्पिटन्स नसते ती लोक आउट ऑफ जेलेसी वगैरे कसं काहीही वागतात. तर या सगळ्या गोष्टींचा जरा त्रास व्हायला लागला होता मला आणि आय हॅड गिवन अप वन डे. इट रीच टिल अ पीक पॉईंट अँड दॅट वॉज अ मोमेंट वेन माय हजबंड गॉट मी कनेक्टेड विथ प्राजक्ताताई. आणि अगदी एका पेशंटच्या अवस्थेत होते मी की अगदी आता ऑलमोस्ट लॉस्ट एव्हरी होप. आणि कशी जगणार मी मला माहीत नव्हतं, कारण शक्तीच नव्हती इतक्या करप्ट वर्ल्डमध्ये जगण्याची. म्हणजे आपल्याला येतं, नॉलेज आहे, प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे किंवा एखादं काम व्यवस्थित करता येत आहे, पण कुठे लोकांच्या ईर्ष्यांना तोंड द्यायचं किंवा कुठे लोकांच्या करप्ट प्रॅक्टिसेसला तोंड द्यायचं हे सगळी अजिबात अक्कल नव्हती मला. आणि त्यामुळे एक प्रकारचं डिप्रेशन यायचं, कारण वाईट वागणूक मिळते ना आपल्याला त्यामुळे. सो जो रेकीचा पहिला कोर्स माझा 21 दिवसाचा झाला, ताईंनी मला पूर्णपणे गाईड केलं. त्याच्यात माझं मन शांत झालं. नॉट दॅट की आय हॅव अचीव्ड एव्हरीथिंग और आय स्टार्टेड कोपिंग अप विथ द सिच्युएशन, तसं काही नाही झालं. पण मन शांत झालं आणि दिवसेंदिवस मग माझी शक्ती ती तयार व्हायला लागली. तर मला जे कन्झिक्युटिव्ह गायडन्स जो मिळालेला आहे ताईकडून तो खूप महत्त्वाचा आहे. छोट्या छोट्या स्टोरीज मला सांगितल्या होत्या ताईंनी. त्या बगळ्याची थँक्यूवाली स्टोरी, दॅट वॉज रिअली इम्पॅक्टफुल. की कितीदा आपण ग्रेटफुल फील केलं पाहिजे आणि ती आता मला सवय लागलेली आहे की आपल्याला सगळं किती छान मिळालं आहे असं सतत आपण थँक्यू 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 असं म्हणत राहिलं तर खरोखर आयुष्य चांगलं वाटायला लागतं. तर आजच्या माझ्यामध्ये आणि काही दिवसांपूर्वीची जी मी होती अंतर इतकं आहे की आता मला बाहेरची निगेटिव्हिटी इम्पॅक्ट करत नाही आहे. पूर्वी ती होती आणि आता मी सॉर्टेड आहे. ती लोक तशीच वागणार आहे, पण आपण निराश होऊन काही चालणार नाही. ती एक शक्ती माझ्यात नक्कीच डेव्हलप झालेली आहे. आणि माझ्या विशलिस्ट आता काही कमी होत नाही. मी चांगली आशा ठेवते. आय एम होपफुल इन लाईफ. आणि जे होतं आहे त्याला शांतपणे मी बघते आणि जे काही माझ्या हातातून निसटत होतं ते मला पूर्ण म्हणजे परत ते माझ्या आटोक्यात आलं आहे. आणि खरं म्हणजे परवा दिवशीच माझी PhD पूर्ण झाली. म्हणजे माझं PhD डिफेंड झालं आहे आणि मला त्यासाठी अप्रिसिएशन मिळालं आहे.
ही चेहऱ्यावरची स्माईल त्या अप्रिसिएशनपेक्षाही जास्त या गोष्टीची आहे की मला धीराने एखादी परिस्थिती फेस करता येते आहे. त्यासाठी मी स्वामी समर्थांचे, देवाचे आणि प्राजक्ताताईचे अनेक अनेक आभार मानते. खूप खूप धन्यवाद.